शेतजमीन NA नॉन ॲग्रिकल्चरल प्रक्रिया झाली अधिक स्मार्ट, सोपी आणि जलद. परवानग्यांच्या जंजाळातून मुक्ती, वार्षिक करातून सुटका आणि थेट विकासाची संधी वजा जमीन मालकांसाठी हा मोठा दिलासा आहे. नवीन बदलांमुळे शेतजमीन बिगर शेती NA करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ झाली आहे. नेमकं काय बदललं? स्थानिक प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडा मंजूर झाला की तीच ना मान्यता समजली जाणार. महसूल विभागाकडून वेगळी ऑर्डर, परवानगी घेण्याची आवश्यकता कमी. दरवर्षी कर भरण्याऐवजी आता एकदाच कन्व्हर्शन प्रीमियम भरावा लागेल. स्वतंत्र NA मंजुरी व जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची अट शिथिल, रद्द. प्रक्रिया अधिक डिजिटल व वेळबद्ध करण्यावर भर. पूर्वी काय अडचणी होत्या? अनेक कागदपत्रे आणि परवानग्या, शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या, वार्षिक कराचा आर्थिक ताण, प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा जास्त वेळ. जमीन मालकांना काय फायदे? रूपांतर प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक, वेळ आणि खर्चाची बचत, वार्षिक करातून दिलासा, सरकारी फेऱ्यांतून सुटका, गुंतवणूक, घर बांधणी व विकास प्रकल्पांना गती, ग्रामीण भागातील जमीन वापर बदलणे अधिक सोपे. कोणासाठी उपयुक्त? घर बांधू इच्छिणारे जमीन मालक, लहान मोठे उद्योग सुरू करू इच्छिणारे, लेआउट प्रकल्प विकसित करू इच्छिणारे, गुंतवणूकदार, ग्रामीण भागातील जमीन विकासाचे नियोजन करणारे. आता जमिनीचा योग्य आणि कायदेशीर वापर करून विकासाची नवी संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक जमीन मालकाने ही प्रक्रिया समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे शेतजमीन असेल आणि भविष्यात वापर बदलण्याचा विचार करत असाल तर ही माहिती नक्की जाणून घ्या. कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा. ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.